कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनकडून बनावट लग्न लावून देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप कोळी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बनावट लग्न लावून देऊन फसवणूक करणारे टोळीची मुख्य सूत्रधार ही कोपरगाव बस स्टँड इथे येणार आहे। माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी पोलीस पथकासह कोपरगाव बस स्टँड इथे जाऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे महिला नामे ज्योती राजू गायकवाड, संभाजीनगर, तालुका संभाजीनगर हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे बनावट लग्नाबाबत विचारपूस केली असता तिने कबुली दिली। सदर महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने बाहेगाव देशमुख, तालुका कोपरगाव इथे एक बनावट लग्न लावून फसवणूक केल्याची कबुली दिल्यानं सदर महिलेस ताब्यात घेतलाय। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला राजेंद्र जनार्दन काळे, राहणार बाहेगाव देशमुख, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर याने तक्रार दिल्यावरून 294/2025 भारतीय न्याय संहिता सन 2013 चे कलम 198, 316, 15 प्रमाणे खोटे लग्न लावून देऊन त्यांची 2,30,000 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केलाय। सदर गुन्ह्यात सदर महिलेस अटक करून मान्य न्यायालयासमोर हजर केला असता मान्य न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे। तिच्याकडून आणखी साथीदार व खोटे लग्न लावून देऊन फसवणूक केल्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे, मधुसूदन दहिपळे, पोलीस अंमलदार रघुवीर कारखिले, तमनर, सानप, झडे, राहणे यांच्या पथकाने केले। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे करतात। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामणी, अहिल्यानगर, कोपरगाव।